नमस्कार मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अजित पवार गटासमोर नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काळात या गटाची दिशा, निर्णय प्रक्रिया आणि राजकीय रणनीती काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले होते. निवडणूक आयोगाने दिवंगत अजित पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह देऊन दिले होते. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी आमची वाटचाल असेल असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बारामती येथे केले आहे. शशिकांत शिंदे म्हणाले, आता सत्य बोलणे गरजेचे आहे. महापालिका निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ असे अजित पवार यांनी स्वतः सांगितले होते. त्या अनुषंगाने काही बैठका देखील झाल्या होत्या. अजितदादा हे शरद पवारांकडे पाहूनच हे वक्तव्य करत होते. त्यामुळेच त्याच दिशेने आमची पुढील वाटचाल असणार आहे. अजित पवार यांनीही यापूर्वी एका जाहीर सभेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अप्रत्यक्ष संकेत दिले होते. आम्ही एकत्र आलो की काही लोकांच्या पोटात दुखायला का लागते असा सवाल उपस्थित करत त्यांनी या चर्चांना दुजोरा दिला होता. एवढंच नाही तर पुण्यातील नेते अंकुश काकडे यांनीही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणावर मोठे भाष्य केले आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.